सोलापूर डेली न्यूज ॲनालाइज अर्थातच सोलापूर DNA न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्राच्या अत्यंत अटीतटीच्या लढतीत कोण बाजी मारणार हे संपूर्ण सोलापूर शहरच नव्हे तर जिल्ह्यात सर्वांचंच लक्ष लागून राहिलं आहे। त्याचं कारण खूप महत्त्वाचं आहे। इथं हा गड जो होता तो 3 टर्म विधानसभा क्षेत्रामध्ये प्रणिती शिंदे यांनी राखलेला होता। काँग्रेसकडे हा गड होता आणि आता विद्यमान आमदार म्हणून कोणीही मैदानात नाहीत। त्यामुळं नेमकं इथं जे काही घडलेलं आहे, जे काही मतदान झालेलं आहे त्यावरती आपण विश्लेषण करणार आहोत। विश्लेषण करण्यापूर्वी मी हे स्पष्ट करू इच्छितो की हा केवळ माझा अंदाज आहे, वैयक्तिक अंदाज आहे। प्रत्यक्ष निकाल हा वेगळा देखील असू शकतो। खरं पाहता सोलापूर शहर मध्यमध्ये 4 दिग्गजांमध्ये लढत झालेली आहे। देवेंद्र कोटे भाजपकडून, फारुख शाब्दी MIM कडून, चेतन नरोटे काँग्रेसकडून तर नरसय्या आडम मास्तर हे माकपकडून मैदानात उतरलेले होते। या मध्य क्षेत्रामध्ये अटीतटीची लढत मी सुरुवातीला सांगितलेलं आहे। त्याचं कारण असं आहे की जातीय आणि धार्मिक ध्रुवीकरणचा राजकारण करून या ठिकाणी यंदा लोकसभेनंतर विधानसभेमध्ये निवडणुका झालेल्या आहेत। मतदान करताना प्रत्येक मतदाता हा थोडंसं जातीकडं आणि पक्षाकडं आणि उमेदवाराकडं या 3 बाजूंकडे पाहून मतदान केलेलं दिसतंय। मी 2 दिवसांपूर्वी एक व्हिडिओ याच चॅनलवरती प्रसारित केला होता। त्यात असं सांगितलेलं होतं की फारुख शाब्दी कदाचित आघाडी घेऊ शकतात, परंतु त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती आणि प्रत्यक्ष जिल्हा माहिती कार्यालयाकडून जे अंतिम एंड ऑफ पोलची जी माहिती आली, म्हणजे एकूण मतदान किती झालं ते जेव्हा अंतिम आलं हातात तेव्हा 2 लाख क्रॉस केलेली होती मतदानाची संख्या। म्हणजे 2 लाख क्रॉस केल्यानंतर थोडंसं MIM आणि देवेंद्र कोटे या दिग्गजांमध्ये जी फाईट होती ती नेमकी आता थोडीशी बदल झालेली आहे। किंबहुना सर्वप्रथम आपण पाहूया की मतांची विभागणी कशी शक्य आहे आणि का शक्य आहे ते आपण जाणून घेऊया। पहा, या ठिकाणी नरसय्या आडम मास्तर हे उमेदवार म्हणून मैदानात आहेत। नरसय्या आडम मास्तर यांच्याकडे जर पाहायला गेलं तर सहानुभूती त्यांच्याकडे महिलांची आहेच, कारण त्यांनी रेनगरच्या माध्यमातून अनेकांना, अनेक श्रमिकांना घरं मिळवून दिलेली आहेत। परंतु ते इतकं यावेळेस इम्पॅक्ट करणार नाही जितकं मागच्या वेळेला सुद्धा केलं नव्हतं, तितकंच यंदाही वाटत नाहीये। थोडंफार त्यांचे मतदानाची संख्या वाढू शकते, परंतु तरीही आडम मास्तर जे आहेत ते मुस्लिम मतदातांची मतं घेऊन आणि इतर समाजाची मतं घेऊन किमान 15,000 ते 20,000च्या दरम्यानच राहतील असा माझा अंदाज सांगतोय। विशेष करून जेव्हा नवीन आकडेवारी समोर आली, अंतिम आकडेवारी, तेव्हा मी बारकाईनं खूप अभ्यास केलो किती टक्के कुठे मतदान झालंय, कारण त्यात बूथनिहाय माहिती होती। महिला किती, पुरुष किती आणि किती मतदान झालं हे जेव्हा मला लक्षात आलं तेव्हा मी एक अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या समोर मांडण्याचा विचार केला। आता आपण काँग्रेसचे उमेदवार जे आहेत चेतन नरोटे यांच्याकडे जाऊया। चेतन नरोटे हे काँग्रेसकडून उमेदवार म्हणून मैदानात उतरले, परंतु चेतन नरोटे यांना किती मतं मिळतील याचा अंदाज आपल्याला आता मी देत आहे। चेतन नरोटे कदाचित त्यांचा जो पट्टा आहे जिथं ते राहत होते, भैया चौक, रामलाल चौक, NG मिल चाळ, जुनी मिल चाळ, किंवा मग जसं आपण वर येऊ इकडं पूर्व भागाकडे जसं येतो पश्चिमेकडून, तसं तो त्यांचा गड मानला जातो, कारण ते नगरसेवक सुद्धा आहेत। मात्र काँग्रेस इथं थोडंसं फेल जात आहे। कारण असं आहे की काँग्रेसची मतं जे आहेत ते आपण पाहिलं की 51,000, 52,000, 48,000 या दरम्यानच प्रणिती शिंदेनी मतं घेऊन विजय झालेले आहेत। त्यामुळं जर यात पाहिलं गेलं तर या
50,000मध्ये मुस्लिम मताधिक्य जास्त असायचं. सोबतच पद्मशाली समाज, मोची समाज, कैकाडी समाज, वडार समाज अशी त्यांची मतं असायची. मात्र आता जे आहे थोडंसं बदल या ठिकाणी झालेला आहे. मुस्लिम समाज त्यांनी उमेदवारी नाकारल्यामुळं इथं नाराज दिसलेला आहे. मोची समाज नाराज दिसलेला आहे. आणि राहिला तो चेतन नरोटे यांचा जो तिकडचा पूर्वपारचा जिथं ते नगरसेवक म्हणून आहेत तो पट्टा, त्या ठिकाणची मतं त्यांना मिळतील. त्याच्या व्यतिरिक्त काही काँग्रेस प्रेमी जे आहेत, कट्टर काँग्रेसचे प्रेमी, त्यांची मतं देखील काँग्रेसच्या पारड्यात नक्कीच जाणार आहेत. मात्र मुस्लिम समाजाचे आणि मोची समाजाच्या मतांचा थोडंसं जे काँग्रेसला जात होतं ते आता थोडंसं कमी झालेलं आहे. आणि त्याचा फटका काँग्रेसला कुठे ना कुठे पडून चेतन नरोटे कदाचित 30,000 मतं ते 35,000 मतांच्या दरम्यान असू शकतात असं मला वाटत आहे. तर दुसरीकडं या सर्वांमध्ये एमआयएम किती मतं घेऊ शकतंय हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण एमआयएम आणि भाजप या दोघांमध्येच अटीतटीची लढत झालेली आहे. थेट मुद्द्यावर यायचं म्हणलं तर असं आहे, मी 3 तुमच्या समोर मुद्दे सांगणार आहे. त्या मुद्द्यांपैकी या तिन्हींमध्ये तुम्ही थोडंसं समजून घ्या. या 3 मुद्द्यांपैकी कोणत्या मुद्द्यांवरती एमआयएम आघाडीवर जाऊ शकते आणि कोणत्या मुद्द्यांवरती भाजप आघाडीवर जाऊ शकते आणि विजयी उमेदवार म्हणून कोण येऊ शकतो तो तुम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहात. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ न थांबता शेवटपर्यंत नक्की पाहावा लागेल, तरच तुम्हाला हा महत्वाचा विषय जो आहे तो पूर्णपणे समजणार आहे. शहर मध्यमध्ये टोटल जे मतदान झालेलं आहे ते 2 लाख झालं. त्याचं आपण आता विभागणी करणार आहोत. पहिला मुद्दा पहा, सोलापूर शहर लोकसभेमध्ये जेव्हा मध्यमध्ये लोकसभेच्या वेळेला भाजपला आणि काँग्रेसला अटीतटीची लढत झाल्यानंतर सातपुतेंना 90,000, प्रणिती शिंदेंना 90,000 अशी मतं भरगच्च मिळालेली होती. या दोघांच्या 90,000 मध्ये 700-750चा फरक होता आणि प्रणिती शिंदेंना तितके मतं जास्त मिळालेली होती. परंतु या 90,000 मध्ये पहिल्या मुद्द्यामध्ये आपण विचार करू, प्रणिती शिंदेंना जे 90,000 मते मिळाली होती त्यात मुस्लिमचा वाटा होता, मोची समाजाचा वाटा होता आणि इतर जातींचा वाटा सुद्धा होता. त्यामुळे ते 90,000 ओलांडलेले होते. मात्र 90,000 जे दुसऱ्या बाजूला भाजपला मिळालेली मतं होती ती मात्र म्हणजे सातपुतेंना मानणारा वर्ग, देवेंद्र कोटेंना मानणारा वर्ग आणि भाजपाला एकनिष्ठ राहिलेला वर्ग यांची एक गट्टा मतं ती 90,000 होती. समजून घ्या, एक गट्टा मतं तिथं 90,000 मिळालेली होती एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला प्रणिती शिंदे यांना मुस्लिम समाज, मोची समाज आणि इतर सगळ्याच समाजाची मते मिळून 90,000 ते पोहोचलेले होते. तर एक गट्टा मते 90,000 मिळाली, हा मुद्दा पहिला झाला. आता या मुद्द्यावरून आपण विधानसभेचं विश्लेषण करू. 90,000 मतं ही भाजपप्रेमी ही कंपल्सरी फिक्स मतं आहेत असं आपण गृहीत धरून चालू. हे मतं कुठेही हटत नाहीत, कुठेही इकडं तिकडं जात नाहीत. ही 90,000 मतं भाजपा प्रेमी आहेत हे तरी सिद्ध होत आहे. तर हे 90,000 मतं आणि दुसऱ्या बाजूला 90,000 मतं काँग्रेसला मिळालेली, यात जवळपास 45,000 ते 50,000 मतं ही मुस्लिम समाजाची होती. म्हणजेच निम्म मतं जी होती प्रणिती शिंदे यांना मिळालेली ती मुस्लिम समाजाची होती असं आपण गृहीत धरूया. आता या 90,000 मधून सुद्धा आपण काय करूया की 15,000 ते 20,000 मतं काँग्रेसकडं, आडम मास्तरकडं आणि एमआयएम कडं असं आपण वळते करूया. या 90,000 मधून 20,000 जरी मतं आपण वळते केलं तर राहिले 70,000 मतं. हे 70,000 मतं एक गठ्ठा मतं आहेत भाजपाचे. हे 70,000 मतं देवेंद्र कोटेंच्या पारड्यात पडणार हा निश्चित अंदाज मला वाटत आहे. आता दुसरीकडं मुस्लिम समाजाचे जे लोकसभेच्या वेळेचे 45,000 ते 50,000 मतं मिळालेत ते आपण एमआयएमच्या फारुख शाब्देंच्या पारड्यात पडले असं गृहीत धरूया. 50,000 आपण गृहीत धरूया. त्याच्या व्यतिरिक्त आता 70,000 वरती देवेंद्र कोटे असताना 20,000 मतं किमान देवेंद्र कोटेंच्या बरोबरी याला एमआयएमला कमी पडतायत. आता ही 20,000 मतं एमआयएम कसे खेचून आणताय त्यावरती एमआयएमचं भवितव्य राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार एमआयएमनं फिल्डिंग लावून मोची समाज किंवा इतर समाजाची मतं मिळवण्याचा प्रयत्न शेवटच्या टप्प्यात केल्याचं एकंदरीत ऐकीव आहे. मात्र त्यात एमआयएम किती स्पष्टपणे ती मतं मिळवत आहे आणि आपल्या पारड्यात पाडून घेत आहे, आणि ते लोक जे एमआयएमला आश्वासन दिले असतील की आम्ही तुमच्या पारड्यात ती मतं आमची घालू, आमच्या समाजाची मतं देऊ, हे कितपर्यंत खरं ठरतंय हे आपल्याला उद्याच्या निकालानंतरच कळणार आहे. परंतु माझं गणित असं सांगतंय की एमआयएमला मतदान देताना, मुस्लिम समाजाला मतदान देताना इतर समाज थोडंसं विचार करतो. तसंच थोडंसं इथं काहीतरी मला वाटत आहे. त्यामुळं केवळ एमआयएम लोकसभेच्या तुलनेने विधानसभेच्या पहिल्या मुद्द्यावरती तरी 20,000 मतांच्या फरकानं आता मला मागे दिसत आहे. त्यामुळं एमआयएमच्या उद्याचा निकाल नेमकं काय लागतंय ते तुम्ही या मुद्द्यांवरून समजून घ्या. दुसरा मुद्दा आता आपण जाणून घेऊया. दुसरा मुद्दा असा आहे की समाजाच्या दृष्टीनं कोण किती टक्के मतदान आणि किती गर्दी करून मतदान, किती चुरशीनं मतदान केलं ते पाहणार आहोत आपण. मी प्रत्येक मतदान केंद्रावरती 304 मतदान केंद्र आहेत त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेअभावी जाऊ शकलो नाही. परंतु किमान 120 मतदान केंद्रांवरती मी जाऊन निरीक्षण केलेलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती 304 मतदान केंद्र आहेत त्याच्यावर जाण्याचा प्रयत्न केला, परंतु वेळेअभावी जाऊ शकलो नाही. परंतु किमान 120 मतदान केंद्रांवरती मी जाऊन निरीक्षण केलेलं आहे. प्रत्येक मतदान केंद्रावरती अटीतटीच्या लढतीनं आणि जिद्दीनं, चुरशीनं मतदान करण्यात आल्याचं पाहावयास मिळालेलं आहे. मुस्लिम बहुल वर्ग जिथं जास्त भाग आहे, सिद्धेश्वर पेठ, तेलंगी पातशापेठ, पातशापेठ, बाशापेठ, बेगमपेठ, सिद्धेश्वर पेठ, शास्त्रीनगर आणि इतर छोटा मोठा जो एरिया मुस्लिम समाजाचा आहे त्या ठिकाणी मी पाहिलो की अगदी चुरशीनं मतदान करण्यात आलेलं आहे एमआयएमच्या बाजूनं. तर दुसरीकडं सुनील नगर, एमआयडीसी, पूर्व भागचा पट्टा असो, दत्तनगर असो, शास्त्रीनगरचा काही भाग असो आणि सेटलमेंटचा अलीकडचा जो रामवाडीचा पट्टा शहर मध्यमध्ये येतो, 2 नंबर झोपडपट्टीचा काही भाग येतो आणि मोची समाजाचा जो काही पट्टा लष्कर आहे तो भाग असो आणि इतर ठिकाणी जसं की मोदी परिसर आहे, मोदीखाना ज्याला आपण म्हणतो, त्या परिसरात सुद्धा अटीतटीच्या शर्तीमध्ये मतदान झालेलं आहे. तर हा भागात जो मतदान झालेला आहे हा मतदान नेमकं कोणाचं? तर हा मतदान जो आहे तो भाजपचा मतदान असल्याचं एकंदरीत मला दिसून आलेलं आहे. जेवढ्या चुरशीनं मुस्लिम समाज हा मतदान केला त्याच्या किमान 10 पटीनं मतदान हा एकंदरीत जे माझ्याकडे आकडेवारी आलेली आहे, बूथनिहाय मतदानाची टक्केवारी आकडेवारी, त्यात किमान 10% चुरशीनं जास्त मतदान हा मुस्लिम समाजापेक्षा इतर समाजानं केलेलं दिसत आहे. तर ही मतं कोणाला जाणार आहेत? तर ते स्पष्ट आहे, भाजपाला, देवेंद्र कोटेंनाच जाणार आहेत. त्याचं कारण असं आहे की मुस्लिम समाज व्यतिरिक्त दुसरे जे उमेदवार होते, चेतन नरोटे आणि तौफिक पैलवान, थोडेफार मतं इथं मिळवण्याचा अंदाज लावण्यात येत आहे. तर दुसरीकडे चेतन नरोटे नाही, ही मतं यंदा जाणार नाहीत. जितकी प्रणिती शिंदेच्या काँग्रेसचा मतं मिळत होती या भागातनं तितकी मतं यंदा जाणार नाही. कारण एक मोदी लाट आहे पुन्हा एकदा म्हणता येईल, भाजपाची लाट आहे पुन्हा एकदा म्हणता येईल आणि लाडक्या बहिणींचा इम्पॅक्ट जो 1500 रुपयाचा झालाय तो थोडंसं सोलापुरात आपल्याला दिसून येईल. या ठिकाणचे जे महिला वर्ग आहेत त्यांचं जास्तीत जास्त मतं जे आहेत ते एमआयएमला न जाता, काँग्रेसला न जाता थेट भाजपाच्या पारड्यात पडल्याचं एकंदरीत दिसत आहे. तर एकूण जे 2 लाख मतदान झालंय त्यात आपण आता दुसऱ्या मुद्द्यावरती महत्वाची आकडेवारी डिस्ट्रीब्यूट करूया. बघा, 2 लाख मतदान झालंय. एकूण मुस्लिमची संख्या या ठिकाणी माझ्याकडे जी माहिती आहे त्यात जवळपास 96,000 ते 1 लाख मुस्लिम मतदाता आहेत. सगळे मिळून मतदाता 96,000 ते 1 लाख आहेत. या 1 लाख मतदातांमध्ये मुस्लिमचं जो मतदान झाल्याची टक्केवारी एक अंदाजित आहे ती 55% असल्याचं जाणवत आहे. म्हणजेच आपण 55,000 मतं ही मुस्लिम समाजाची एमआयएमच्या पारड्यात घालण्याचा विचार करू. 55,000 पूर्ण मतं एमआयएमच्या पारड्यात यातील जाणार नाहीत हे मलाही माहिती आहे. कारण यात आडम मास्तर किमान 8 ते 10,000 मतं घेणार आहेत. आपण ते 8 ते 10,000 मतांमध्ये 8,000 मतं एमआयएमच्या पारड्यातली वजा करूया 55 मधून, ती राहतात 48,000, 47,000. 8,000 एमआयएमचे मास्तरांकडे गेल्यानंतर 47,000 राहिले. त्यानंतर आपण किमान 2,000 इतरांसाठी आपण पकडूया, राहिले 45,000 एमआयएमच्या पारड्यात.
त्यानंतर आपण काँग्रेसकडे पकडूया, किमान 10,000 मतं, म्हणजे राहिले फक्त मुस्लिम समाजाची 35,000ची संख्या ही एमआयएमच्या पारड्यात शिल्लक राहत आहे. तर दुसऱ्या बाजूला एमआयएम, जसं मी म्हणलो पहिल्या मुद्द्यामध्ये, की इतर समाजाची मतं खेचून आणण्याचा शेवटच्या टप्प्यात प्रयत्न केलेला आहे. तो जर अंदाज खरा ठरला आणि ते प्रयत्न यशस्वी झाले तर त्यांना तिथून 10 ते 15,000 मतं आपण गृहीत धरूया. 10,000 जरी गृहीत धरले तर एमआयएम 35 वरनं पुन्हा 45 वर येते, 45,000 मतं. दुसऱ्या मुद्द्यापैकी आपण देवेंद्र कोटे अर्थातच भाजपाकडे येऊया. 3,46,000 मतदानामध्ये मुस्लिम समाजाची 1,00,000 मतं वजा केल्यानंतर 2,46,000 मतं राहतात. तर हिंदू समाजानं, म्हणजे सगळेच आले, त्यात हिंदू समाजामधले सगळे समाज आले, 18 पगडी जाती आले. या सगळ्यांचं जर मतदानाची संख्या जर आपण पाहिली एकूण आलेल्या अंतिम यादीनुसार तर 60% किमान मतदान झालेलं आहे. म्हणजे मुस्लिम समाजापेक्षा किंबहुना 5 ते 8% हा हिंदू समाजाची मतदानाची संख्या जास्त दिसते. तर आपण राहिलेल्या 2,46,000 मधून 2,40,000 मतं वरवर जरी पकडली आणि त्याची 60% जर मतदानाची संख्या आपण बाजूला काढली तर किमान 1,30,000 मतं जी आहेत, 1,30,000च्या आसपासची मतं जी आहेत ती हिंदू समाजाची यंदा झालेली आहेत. या 1,30,000 मतांमध्ये आपण वरचे पूर्ण 25,000 मतं हे चेतन नरोटेंना देण्याचा प्रयत्न करू. राहिली किमान 10,000 मतं आपण आडम मास्तर यांच्याकडे द्यायचा प्रयत्न करू. म्हणजे 30 आणि 10 40 झाले. वरचे 1,45,000 मतांपैकी 1,40,000 पैकी 40,000 मतं आपण या दोघांमध्ये चेतन नरोटे आणि आडम मास्तर यांच्याकडे डिवाइड केली. आणखीन 10,000 मतं आपण इतर पक्ष, इतर उमेदवार, नोटा यांच्याकडे जरी वळती केलं तर 90,000 मतं ही देवेंद्र कोटेंच्या पारड्यात पडल्याचं दिसून येत आहे. दुसऱ्या मुद्द्याच्या रूपाने जर पाहायला गेलं तर 90,000 मतं एकट्या देवेंद्र कोटे यांना पडल्याचं दिसून येत आहे. कारण असं आहे की हिंदू समाज हा एकवटलेला दिसून आलेला आहे, मुस्लिम समाज हा थोडंसं डिवाइड झाल्याचं दिसून आलेलं आहे. सगळं गणित पाहता दुसऱ्या मुद्द्यात पुन्हा देवेंद्र कोटेच हेच वरचढ असल्याचं दिसून येत आहे, तेच आघाडीवर असल्याचं दिसून येत आहे. आपण महत्वाच्या आणि शेवटच्या मुद्द्याकडे येणार आहोत. तिसरा मुद्दा जो आहे तो अत्यंत महत्वाचा आहे. यातूनच उद्याच्या उमेदवाराचं भवितव्य थोडक्यात तुमच्या लक्षात येणार आहे की कोण आमदार होणार आहे. तिसरा मुद्दा असा आहे की 2 लाख जे मूळ मतदान झालेलं आहे, 2 लाख मतदान पैकी आपण मुस्लिम समाजाची मतं आता बाजूला काढणार आहोत. सगळ्यात पहिला, या 2 लाख मतांपैकी मुस्लिम समाजाची एकूण मतदानाची संख्या आपण 55,000 पकडलेली आहे. आपण इथं 60,000 गृहीत धरून जरी चाललं तर 2 लाख वजा 60,000 1,40,000 सुरुवातीला आपण बाजूला काढूया. 60,000 मुस्लिम समाजाची मतं एक गठ्ठा आपण पकडूया. या 60,000 मुस्लिम समाजाच्या एक गठ्ठा मतांमधून किमान 5,000 चेतन नरोटे, किमान 5,000 आडम मास्तर यांच्या पारड्यात गेलं आणि किमान 2,000 इतरांच्या पारड्यात गेलं तर राहतात फक्त 48,000 मतं. एमआयएमच्या पारड्यात गेलेली असतील ती 48,000 मतं. आणि या 48,000 मतांपैकी एक गट्टा जरी मतं एमआयएमला जरी पारड्यात पडलं तर एमआयएमला यश गाठणे कठीण दिसत आहे. कारण केवळ 48,000 मुस्लिम मतांपैकी इतर समाजाची जरी मते मिळाली त्यांना, आपण 20,000 जरी इतर समाजाची मतं पकडली तर एकूण 68,000 70,000चा आकडा हा पार करू शकतात एमआयएम वाले. त्यात मराठा समाज आलं, इतर समाज सुद्धा आलं. पण आता या 2 लाख मधून आपण जी 60,000 मुस्लिम समाजाची मतं बाजूला काढलेली होती, राहिले 1,40,000 मतं ही हिंदू समाजाची आहेत. त्यात 18 पगडी जातीचे सगळे लोक आलं, कैकाडी, वडार, मोची, ख्रिश्चन समाज आला, इतर सर्व समाज, इतर सगळेजण आले. ही 1,40,000 मतांमधून आपण जर चेतन नरोटेंना 30,000 मतं जरी डिवाइड केली तर 1,05,000 मतं शिल्लक राहतात. या 1,05,000 मतांमधून जरी आपण 25,000 मतं जरी आणखीन बाजूला काढलं तर किमान 80,000 मतं देवेंद्र कोटे यांच्या पारड्यात शिल्लक राहत असल्याचं जाणवत आहे. तिसऱ्या मुद्द्यात 68,000 वरती एमआयएम, 80,000 वरती देवेंद्र कोटे.
या तिन्ही जर मुद्द्यांचा तुम्ही विचार केला तर प्रत्येक वेळी एमआयएम हा दुसऱ्या क्रमांकावर दिसून येत आहे आणि प्रत्येक वेळी देवेंद्र कोटे एक गट्टा मते घेऊन विजयाची सलामी देणार की काय असा स्पष्ट आपल्याला एक चित्र दिसून येत आहे. खरं पाहता जो सोलापूर शहर मध्येचा मतदान झालेला आहे तो जाती धर्मावरतीच झालेला आहे. एका बाजूला मुस्लिम समाज, दुसऱ्या बाजूला हिंदू समाज. या दोघांमध्ये कोण बाजी मारणार हे आपण पाहिलेलं आहे आणि भाजपा की एमआयएम या दोघांमध्येच चुरशीची लढत झाली आणि उद्याचा निकाल काय असू शकतो त्याचा अंदाज आपण आता बांधत आलेलो आहे. तुम्ही हा व्हिडिओ पाहिलेला आहे सुरुवातीपासून तर आता शेवटपर्यंत. तुम्ही जर व्हिडिओ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की एमआयएम पिछाडीवर जात आहे आणि भाजपा आघाडीवर राहून भाजपा या शहर मध्य जो काँग्रेसचा गड होता त्याच्यावरती एकंदरीत कब्जा केल्याचं आणि इथं आपलं खातं ओपन केल्याचं आपल्याला एकंदरीत चित्र स्पष्ट होत आहे. तर जाता जाता स्पष्ट करतो, मुद्द्यावर येतो की एकंदरीत हा सगळा अभ्यास करता सोलापूर शहर मध्यमध्ये एमआयएम 2 नंबरवरती, चेतन नरोटे 3 नंबर क्रमांकावरती, आडम मास्तर 4थ्या क्रमांकावरती राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. माझा असा अंदाज आहे. तर प्रचंड अशा बहुमतांनी किमान 15 ते 20 हजार मतांच्या पेक्षा जास्त मतं घेऊन जो की आतापर्यंत या ठिकाणी 3 वेळचे आमदार राहिलेल्या प्रणिती शिंदे यांनीही इतकी मतं घेतली नसतील, त्यांचाही रेकॉर्ड तोडून रेकॉर्ड ब्रेक मतांनी देवेंद्र कोटे हे विजयी होत असल्याचं एकंदरीत आपल्याला दिसून येत आहे आणि कदाचित ही गोष्ट खरी सुद्धा ठरू शकते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, हा अंदाज, हा विश्लेषण कसा वाटला तुम्ही कमेंटच्या माध्यमातून नक्कीच कळवा. आणि आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केला नसेल तर सोलापूर डीएनए चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. इथेच थांबतो. धन्यवाद.